काय किंमत आहे? 120 पाव किलो. 120 250 रुपयाला 100 पीस आहेत. गाईच्या तुपापासून बनवलेले आहे. तुम्हाला इथे बघा अगदी पूजेसाठीचं सगळं साहित्य आणि या ज्या कापसाच्या वाती आहेत, खूप छान किट तयार केलेलं आणि याच्यामध्ये काय काय पूजेचं साहित्य आहे ना ते सुद्धा लिहिलेलं आहे बघा. साई बाबा ही चालू झाल्यापासून ही बत्ती बनलेली आहे. पहिला अच्छा. जुनी बत्ती. हा सेंटेड मध्ये बरं. आणि बरोबर समानकारक असे वस्तू इथे उदबत्त्या वगैरे मिळतात, त्यामुळे इथूनच आम्ही घेतो. आता सेंटेड मध्ये हवे तर, आणि तसा बॉक्स हवा तर तुम्हाला या बॉक्स मध्ये पण आहे. एक तासचं वरती आहे. आणि नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण आलो मस्जिद बंदरला आणि आपण एका आता अगरबत्तीचं मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत. मी जिथून नेहमी घेते अगरबत्ती ते तुम्हाला आज दुकान दाखवते, म्हणजे तुम्हाला थोडीशी मदत होईल, कारण आता गौरी गणपती येतात आणि सणासुदीचे दिवस सुद्धा जवळ आलेले आहेत. तर मस्जिद बंदर स्टेशनला उतरला अवघ्या 2 मिनिटांवर मार्केट चालू होतं. तुम्हाला मी ऍड्रेस सुद्धा पुढे सांगणार आहे. मनोहर सुगंधालय असं दुकानाचं नाव आहे. तिथे आपण बघूया काय नवीन व्हेरायटी आलेली आहे आणि आजचे काय दर आहेत. चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. रेल्वेने तुम्ही मस्जिद बंदरला स्टेशनला यायचं आहे आणि तुम्ही मधला ब्रिज पकडून अगदी वेस्टला यायचं आहे. तिथे तुम्हाला बघा बरीचशी अशी दुकानं मिळतील. सगळं अगरबत्तीचं मार्केटच आहे इथे या बाजूला. मस्जिद बंदर स्टेशन पासून आलात अगदी 2 मिनिटांवर तुम्ही ना CST ला जाणारा जो डबा आहे त्या बाजूला उतरायचं, तो ब्रिज पकडायचा. अगदी 2 मिनिटांवर तुम्हाला हे अगरबत्तीचं सगळं मार्केट चालू होणार आहे. नमस्कार दादा, कसे आहात? आणि मस्त मजेत. बऱ्याच दिवसांनी आले दादांकडे आणि मी इथून 6-6 महिन्याचा स्टॉक घेते. तर दादांनी विचारलं बरेच दिवस कुठे होतात, तर आता व्लॉगिंग सुरू झाले तर या साईडला जास्त येणं होत नाही. आणि इथे खूप छान व्हरायटीज अगदी मिळतं आणि आपल्याला वाजवी अशा किमतीत मिळतं. दादा या नवीन काय आलं यावर्षी दाखवा आम्हाला. बरेचसे आयटम आले, तुम्ही दाखवू द्या. सुनील नमस्कार. सुनील आपल्याला आता सगळ्या व्हेरायटी दाखवतोय. आपली मनोहर चंदन आहे, 1 तास चालते. 120 रुपयाला पाव किलो आहे. बरं. साई फ्लोरा आहे, साई फ्लोरा 60 रुपये पाव किलो आहे. ही मसाला अगरबत्ती बघतोय ना आपण. ट्रेडिंग चांगली आहे. बरं. 1 तासचं वरती आहे. आणि आम्ही साई फ्लोरा वापरले इथली. शिवंजली आहे. शिवंजली कमीत कमी 1.5 तास चालते आणि ह्याच्या स्प्रेडिंग एकदमच छान आहे. सर्वपेक्षा चांगली बत्ती ही आहे. पाव किलो 180 रुपयाला आहे. जवळजवळ म्हणजे पाऊण तास. शुभलक्ष्मी आहे. शुभलक्ष्मी 200 रुपये पाव किलो आहे. ते पण 1 तासाची वरतीच आहे. ते गंध म्हणून आहे. 1 ते 1.5 तास ही पण चालते. 1 ते 1.5 तास. 1 ते 1.5 तास. आपली अष्टगंध सुगंधी लावतो ना, ठीक आहे, त्याच्यामध्ये बत्ती आहे. दाखव आम्हाला जरा एक कांडी. बघा ही मसाला अगरबत्ती आहे आणि 1 ते 1.5 तास जळते. बघा ही संजुनी आहे. ही 300 रुपये पाव किलो आहे. ही सेम वैष्णवी सारखी आहे. ही पण 1 तास चालते. 1 तास म्हणजे आपल्याकडे किती पासून आहे मसाला अगरबत्ती? कमी आपल्याकडे 100 रुपये पाव किलो पासून स्टार्टिंग आहे. त्याच्यानंतर 3000 रुपये किलो पण आहे. 1400 आहे, 1500 आहे, 1600 आहे, 3000 रुपये किलो मध्ये जसं हवं तसं. तर दादा मग आपल्याकडे याच्यामध्ये एखाद्या ह्याच्यात काड्या किती असतील तरी? ह्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 120 काडी येणार आणि 1 ते 1.5 तास चालणार. बारीक काडी असेल तर ह्याच्यापेक्षा जाड असेल तर 100 काडी. 100 काड्या. एक आपली स्पेशल चंदनम मसाला आहे. हे 350 रुपये पाव किलो आहे. ही मी वापरली आहे. साई फ्लोरा पण वापरली, खूप सुंदर. आणि गणपती बाप्पा आता येत आहेत तर त्याच्यासाठी खूपच चांगली, बराच वेळ राहते. आणि हे दुसरी उडंबर आहे. 300 रुपये पाव किलो आहे. हे 1 तास चालते. 120 काडी येते पाव किलोला. बरं. आधी पॅकेजिंग थोडं वेगळं होतं, आता थोडं चेंजिंग केलेलं. बॉक्स नवीन छापलेला आहे त्याच्यामुळे चेंज केलंय. बरं. मग हे आता मसाला अगरबत्त्या बघितल्या, आता आपल्याला सेंटेड अगरबत्त्या पण दाखवा. सेंटेड मध्ये पण आपले कमीत कमी 180 आयटम आहे. त्याच्यामध्ये बराचसे आहे. आपले स्वामी हिना वगैरे आहे. स्वामीला ते धूपस्टिक लागते ते पण आहे. बघू आता एकदम फार कमीत कमी 160 रुपये किलो आहे. किलो? हा किलो. किती पॅकेट येतात किलो मध्ये? 4 पॅकेट आहेत. किलो मध्ये ही 4 पॅकेट. आणि सगळं म्हणजे वेगळे आहेत का? फ्लेवर तुम्हाला पाहिजे तर त्यात वेगवेगळे पण येणार. एकच पण येणार. बघा हे किलोचं पॅकेट किती दादा बोलला? 160 रुपयाला आहे. 1 किलो आहे.
हे रोजच्या वापरासाठी म्हणजे रेग्युलर यूज साठी चांगली आणि अगरबत्ती आहे. दुकानामध्ये वगैरे पण काही जण वापरतात. मेणबत्ती बाहेर तुम्हाला 180 200 हो रुपये किलो आणि ही एकच पॅकेट आपल्याला 80 ला मिळतं. एक सिंगल इथे हो. तुम्हाला 40 रुपयाला भेटतो. हो ना, म्हणजे निम्म्या किमतीमध्ये आपली मस्त शॉपिंग होते आणि फ्लेवर सुद्धा भरपूर. एकाच वेळेत आपल्याला एवढे फ्लेवर बघायला मिळतात. काय आता धूप कोण येणार? कोण आहे हे 60 रुपयाला एक डबी आहे. दादा दाखवा जरा ओपन करून. म्हणजे आपल्याकडे धूपकोनची सुरुवात किती पासून आहे? कमीत कमी हे 60 रुपयाला 100 ग्राम आहे. अच्छा, 60 रुपयाला 100 ग्रॅम. त्याच्यामध्ये 5 ते 6 फ्लेवर आहे वेगवेगळे. 5 ते 6 हो. कोणते कोणते फ्लेवर आहे? त्याच्यामध्ये चंदन आहे, लेव्हेंडर आहे, मोगरा आहे, बरं, रोज. रोजचं आहे. बरं एक मस्त लोबान म्हणून येते ते पण एकदम खूपच छान आहे. बरं, मग याची सगळ्याची सेम किंमत आहे? किंमत सेम आहे, फक्त फ्लेवर वेगळे आहे त्यात. बरं, हे पण छान आहे, धूप काडी आहे आणि थोडीशी आणि अशी आहे. दुसरी आपली ते हिना धूपस्टिक म्हणून येते ते पण चांगली आहे. 60 रुपये 60 रुपये 100 ग्रॅम. आता महादेव आहे, सेंटेड मध्ये आहे, 40 मिनिटं चालते. 170 रुपये पाव किलो आहे, 600 रुपये किलो आहे. हे पण बत्ती एकदम खूपच चांगली आहे. बरं, जसं आपण मसाला अगरबत्ती बघितली तसं सेंटेड मध्ये आहे. सेंटेड मध्ये आहे. आणि महादेव मी वापरले, छान एकदम रिझल्ट खूप एकदम छान छान आहे. आहे. इतका सुगंध सुंदर असं मंद असं प्रसन्न वाटतं खरंच. दुसरी आपली आता लोकांना ते प्रोटीन नोट मध्ये पाहिजे, हे मस्त मिलन म्हणून आहे. हे 90 रुपये पाव किलो आहे, थोडंसं फ्रूट फ्लेवर. प्रोटीन नोट मध्ये. अच्छा, हे बघा, हे सगळे सेंटेड बघतो आता. मध्ये आहे. हो, मसाला कोणाकोणाला मसाला अगरबत्ती आवडत नाही, त्रास होतो, तर असं आहे. ही महाराजा म्हणून आहे, ही वेस्ट काडी आहे. अच्छा, ही कमीत कमी 40 ते 50 मिनिटं चालते. ही म्हणजे जवळ जवळ एक तासभर चालते ते. बघा. आणि एकदम चांगली आहे, वेस्ट काडी आहे ती. बरं, मसाला आणि हे करून ड्राय करून बनवलेले आहे. अच्छा, मग दादा ह्या पॅकेटची एका घेतलं तर आम्हाला किती पडते? सिंगल तुम्हाला पाव किलो 130 रुपयाला आहे, किलो घेतली तर 480 रुपये किलो आहे. किलोचा भाव बरा पडतो. मग तुम्ही त्याच्यामध्ये सगळे मिक्स पण घेऊ Mix पाहिजे शकता. तर तुम्हाला 4 फ्लेवर त्या रेंज मध्ये देऊ शकतो. बरं, त्याच्यानंतर ही थोडीशी भारी आहे, ऊद मध्ये आहे. ऊद मध्ये. मराठा म्हणून आहे. अच्छा, हे किंग ऑफ 720 रुपये किलो आहे. 720 रुपये किलो. किलो आहे. बरं, आणि एक पॅकेट घेतलं तर हे एक पॅकेट तुम्हाला 180 रुपयाला पडतो. 180. बरं, वैष्णवी आहे, कावेरी आहे, ही कोणते आहे दादा? हे अरोमा हेवन आहे, म्हणजे अंबिका हेवन सारखा सुगंध मध्ये आहे. अच्छा, अंबिका आहे. 180 रुपये पाव किलो आहे. बरं, म्हणजे साधारण 180 तर 100 पासून 100, 180, 120 पर्यंत आहे रेंज. बघा, हे सगळे फ्लेवर येणार आहे तुम्हाला सेंटेड मध्ये हवे तर. आणि तसा बॉक्स हवा तर तुम्हाला या बॉक्स मध्ये मध्ये पण आहे. असे पण आहेत बघा. याच्यामध्ये आणखीन किती फ्लेवर आहे बॉक्स मध्ये? बॉक्स मध्ये अजूनही 4-5 फ्लेवर आहे. कच्चे बेला म्हणून आहे, हे 100 रुपये पाव किलो आहे. 100 रुपये पाव. पाव किलो. बरं, हे सेंटेड मध्ये आहे. किती वेळ तरी जळेल? हे कमीत कमी अर्धा तासच्या वरती जाते. बरं, आणि ही एसा फ्लोर आहे, आपली मसाला येते ना धूपबत्ती हा हा हा. त्या टाइप मध्ये आहे. 100 रुपयाचा पाव किलो आहे. हम्म. 1 तासाची वरती आहे. पाव किलो मध्ये ही 100 काडी येते. बरं, मी फ्लोरा वापरली मसाल्यामध्ये, सेंटेड मध्ये नाही वापरली आणि खूप चांगलं रोज आहे. फ्लेवर मध्ये आहे. अच्छा, हे पण 1 तास चालते आणि ह्याच्या पण खूपच छान सुगंध आहे. बरं, मग याची पण किंमत 180. ही 250 रुपयाची आहे. किंमत 250 रुपये आहे पाव किलोचा. बरं, पाव किलोच्या 250 रुपये. तर अशा काड्या आहेत आणि असे फ्लेवर तुम्हाला इथे मिळणार आहे सेंटेड मध्ये. हे 50 रुपयाला 12 पीस आहेत. कप धूप असा येणार ना? हा, वाटी कप धूप आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 असे वेगवेगळे नावाचे आहे आणि फ्लेवर पण आहे. ह्याच्यात पण फ्लेवर येणार हो, आहे. ह्याच्यामध्ये पण फ्लेवर आहे. बरं, दुसरे हे गायाच्या शेणापासून बनवलेलं आहे. गाईच्या शेणापासून. हे बरं, नॅचरल आहे. हे 80 रुपयाला 12 पीस येणार. ह्याचं जरा दाखवा ना का एक पीस कसा आहे, हो, दाखव. कारण आता आणि एकदम नॅचरली आहे, म्हणजे बरं. काय डोळे वगैरे काय त्रास नाही होत आहे. त्रास वगैरे होणार नाही. म्हणजे इको फ्रेंडली म्हणा, इको फ्रेंडली हा बॉक्स पण आहे. किंवा आपण आता बाप्पाकडे पाया पडायला जातो नातेवाईकांकडे, तर त्यांच्याकडे तुम्ही असं गिफ्टचं पण हे घेऊन जाऊ पण शकता. देऊ शकतो. नेहमी मिठाई नेतो तर थोडासा एक आयडिया तुम्ही असं घेऊन जाऊ शकता, कारण तो
बाप्पाजवळ जाळला जाणार आहे. साधारण किती पीस असणार आहे ते? त्याच्यामध्ये 12 पीस असते. हे बघा 12 पीस आहे आणि स्टँड सकट आहे. किती हा बॉक्सची काय किंमत 80 आहे रुपये किंमत आहे त्याची? मग याच्यामध्ये फ्लेवर्स आहे? फ्लेवर्स पण आहे आणि कमीत कमी ही 40 रुपयाला बॉक्स आहेत. अच्छा त्याच्यापेक्षा मग भारी 90-80. अच्छा, म्हणजे ह्यातले 40 रुपयाला बॉक्स मिळणार आहे. बरं, हा रोज फ्लेवरचा हे रोज किती? 60 रुपयाला आहे. अरे वा, निखिलचा आहे 60 रुपयाला आहे. रोज आहे. बरं. सायकलचे नैवेद्य धूप आहे 60 रुपयाला आहे. 12 पीस आहे. 12 पीस म्हणजे प्रत्येकामध्ये 12 पीस आहे. 12 पीस येत आहे. बरं. त्याच्यानंतर आपली धुपाचा नॅचरली झाडापासून हो हो आलेला आहे. हो, हे आपण पारंपरिक पहिल्यापासून वापरतो ते. ते 200 रुपये पाव किलो आहे. हे वालं? 800 रुपये किलो आहे. बरं. आणि हा मोहरा धूप आहे. कोणता? मोहरा धूप आहे. मोहरा दूध याला सर्वांपेक्षा सुगंध चांगला असतो. ह्याला. बरं. 250 रुपये पाव किलो आहे. हे आपण पूर्वीपासून वापरत आलोय, पण आता हे धावपळीच्या युगामध्ये हे वाटी धूप आलंय. म्हणजे कर्टी पेटवा किंवा शेणाचं हे मिळत पण नाही गोवऱ्या, तर त्याच्यासाठी हे चांगलं आहे. आणि ही कापूर आहे पाव किलो मध्ये आहे. बरं. पाव किलो सध्या आता तर रेट कमीत कमी 220 रुपये पाव किलो आहे. आणि हा. कापूर चांगला आहे, प्युअर आहे, ह्यात मिक्सिंग वगैरे नाही. नंतर याचा रेट पण वाढू शकतो. आता सणासुदीचे दिवस आहे तर वाढू शकतो. ह्याचा आकार, या गोळीचा आकार बघा कशा आहे वडीचा, आणि हे छोट्या आहेत. म्हणजे जाळायला 4 वड्या टाकल्या तरी ते होतोय. आणि हा एक लोटसचा भीमसेन कापूर आहे. लोटसचा भीमसेन कापूर आहे. बरं. पाव किलो आहे, 100 ग्राम पण आहे आणि अर्धा किलोचा आहे. बरं. हे आता 1400 रुपये किलो आहे सध्या रेट त्याचा. आणि पण नंतर वर खाली होऊ शकते. बरं. पण हा पण एकदम प्युअर नॅचरली कापूर आहे. हा वाला लोटसचा आलेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये काय काय आलेलं आहे आणि त्याचे दर आपल्याला जाणून घेता येतात. कापूर आपण असा पण वापरतो, पण लोटसचा भीमसेनी कापूर आहे हा. हे छोटा पॅकेट कितीला आहे? पाकिट आता 150 रुपये 100 ग्राम. आता गणेश पूजनाला लागणारं सगळं साहित्य आम्हाला एकाच म्हणजे हवंय किट करून, तर ते मिळतं ना? गणेश पूजनचे बॉक्स येतो आणि सत्यनारायण पूजनचे बॉक्स येतो. बरं. हे आपल्याला गणेश पूजनचे 151 रुपयाला पूर्ण किट येतो. अच्छा. आणि सत्यनारायण पूजेचे 300 रुपयाला पूर्ण किट असते. बरं. त्यात गोल खोबरा वाटी सेपरेट घ्यायला लागते, कारण काय खराब होते म्हणून टाकत नाही. बरं. आणि हे किट आहे आपला, याच्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे. बरं. आपल्याला काय हवे असेल होमाचा किंवा नवरात्रीचा आपल्याकडे भेटेल. तुम्हाला ते सगळा सेट इथे काढून करून देणार आहेत, तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकताय. तुम्हाला जसा हवाय, मोठा हवाय, जास्त क्वांटिटी हवी आहे. सत्यनारायण पूजेला जरा जास्तच लागतं. हा, जास्त म्हणजे ते पूर्ण बॉक्सच असतो. म्हणजे 12 महिने तुम्हाला दोन्ही किट मिळणार आहेत तयार करून. असेच तुम्हाला पॅकिंग सगळं, फक्त गुळ आणि खोबरं आपल्याला घ्यायचं. खोबरं टाकत नाही, ते खराब होते. हो बरोबर आहे. छान किट तयार केलेलं आणि याच्यामध्ये काय काय पूजेचं साहित्य आहे ना ते सुद्धा लिहिलेलं आहे बघा. तर तुम्ही दुकानामध्ये आल्यानंतर तुम्हाला जे हवे फ्लेवर ते बरेचसे अजून आहेत. जवळजवळ तुमच्याकडे किती असतील का अगरबत्तीचे? 280 फ्लेवर आहेत. किती? 280. काय म्हणजे सगळे आपले हँडमेड अगरबत्ती आहेत, त्यामुळे त्याला ग्रेस चांगली असते. म्हणजे तुम्ही त्याला सुगंध घेतल्यानंतर पण सुगंध शेवटपर्यंत राहतो, म्हणजे दरवळत राहतो. दरवळत. आणि पण आपले फुल डिपिंग असतात, चांगल्या ऑइल मध्ये बनवले जातात. घाणेरड्या ऑइल आम्ही वापरत नाही. बरोबर. त्यामुळे कस्टमर आपल्याला परत येतात. कस्टमर आहेत. बरोबर. आणि आम्हीच आहोत ना नेहमी येणार. तर तुम्ही एकदा व्हिजिट द्या, बघा, पहिले सॅम्पल पाहिजे घेऊन जा, वापरा आणि नंतर या अगरबत्ती. हो ना, नक्कीच. आणि एकदम स्टेशन पासून जवळ आहे. तुम्हाला सगळं काही या पूजेचं साहित्य दुकानामध्ये मिळणार आहे बघा. कंठ्या वगैरे तर कंठ्या पण आहे आणि अजून आलेलं आहे. त्यांच्याकडे अजून सामान येणार आहे, साहित्य गणपतीसाठी खास अजून काय काय येणार आहे. अजून लॉंग मध्ये जास्त मोठी अगरबत्ती ती दाखव. कमीत कमी 24 तास चालणारी अगरबत्ती आहे. 24 तास जाते. ही वाली हो, ही अगरबत्ती अगरबत्ती आहे. याच्यापेक्षा पण मोठी येते. ह्याच्यापेक्षा पण पिंक कलर आहे, गोल्डन आहे, पिंक आहे. जवळजवळ आपल्या हाईट प्रमाणे आली असते. आणि ही आपल्याकडे वर्षाचे 12 महिना मिळणार आहे. कधी ऑर्डर असेल तरी सांगितलं तरी. किती वेळ जळते बोलला? 24 तास जाते कमीत कमी. बापरे. आणि ती लावायची कशी हा प्रश्न आहे. ती कशी लावायची? वाळू वगैरे टाकून ना ते लावायला लागेल. म्हणजे मोठा सार्वजनिक गणपतीला नेत असतील. हो. आणि याच्यात फ्लेवर असते तेव्हा आपला स्वामींच्या मठामध्ये अगरबत्ती ही जाते. बरं बरं. आणि याच्यात फ्लेवर येतात? याच्यामध्ये फ्लेवर आपणच बनवतो, जे कुणाला आवडली त्याच्यामध्ये.
सहसा म्हणजे मोठ्या ठिकाणीच मंडळामध्ये वगैरे ही अगरबत्ती जाते आणि 24 तास असते म्हणजे बघायला नको. ती 5 तास चालते. 5 तास 5 तास चालते. 5 काडी आहे, 100 रुपयाला आहे. 100ला 5 काड्या आहेत. 5 काडी आहे आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 फ्लेवर आहे. 5-6 कलर मध्ये आहे बत्ती. बरं, म्हणजे 5 ते 6 कलर, 100 रुपयात 5 काड्या. 5 काडी येते. आणि ही 80 रुपयाला 10 काडी आहे. ही 3 तास चालते. बरं, ही 5 तास चालते आणि ही 3 तास चालते. आणि याच्यामध्ये किती बोलला काड्या? ह्याच्यामध्ये 10 काडी आहे. 10 काड्या. हे आपल्या बाप्पाजवळ आपण ठेवू शकतो. हे आपल्या घरगुती वापरायला चांगले आणि सुगंध चांगले, फ्लेवर वगैरे चांगले. बरं, म्हणजे अजून फ्लेवर येणार आहे. हो. जसं तुम्ही इथे खरेदीला याल बाप्पाच्या तेव्हा तुम्हाला अजून इथे व्हेरायटी आलेली दिसेल असे म्हणतात. आणि हे आपण ग्लासामध्ये तांदळाच्या याच्यात ठेवू शकतोय असं ऋतू. तर ह्या पण बऱ्या आहेत आणि बऱ्याचशा अगरबत्त्यांचं बघितलं. आता बाजूलाच ह्यांचं शॉप आहे, तिथे पण आपण थोडंसं व्हेरायटी बघूया. चला, तुम्हाला इथे बघा अगदी पूजेसाठीचं सगळं साहित्य आणि या ज्या कापसाच्या वाती आहेत, फुलवाती आहेत, सगळं काही मिळणार आहे तुम्हाला इथे. आणि चंदनाचे हार वगैरे आहेत ते आहेत. आणि ते बघा सर्व काही म्हणजे अत्तर पासूनच सगळं सुगंधित. हे कसं आहे? हे गंधगोळी आहेत. 10 रुपयाला 5 आहे. साधे आहे ती. हे आणि याच्यामध्ये अजून चांगलं सुगंधी आहे. 5 रुपयाला एक आहे गंधगोळी. 5 रुपयाला एक आहे. सुगंध आहे. बरं, आणि गोमूत्र वगैरे सगळं आहे ना आपल्याकडे? गोमूत्र, गंगाजल, सगळं काय. तुपातले वाती आहे. ते साधे मधले व्हाईट आहे. 120 रुपयाला 100 पीस आहेत. अच्छा. आणि प्युअर काऊ याच्यामधले आहे. हे 250 रुपयाला 100 पीस आहेत. गाईच्या गायच्या तुपापासून बनवलेले आहे. बरं, कशा जास्ती वेळ चालते आणि कमी वेळ चालणार. बरं, हे पण तुपाच आहे, पण साधा तूप आहे. मनोहर सुगंधालय हे आपण आता कव्हर केलं एक दुकान. त्याच बाजूला त्यांचं शॉप आहे. नमस्कार, आपलं नाव? सूर्यकांत. अच्छा. सूर्यकांत. शिर्डी साईबाबा. शिर्डी के साईबाबा. ही चालू झाल्यापासून ही बत्ती बनलेली आहे. पहिला अच्छा. सगळी जुनी बत्ती. हा, कितीच आहे म्हणजे ते ग्राम किती? 80 रुपये पाव किलो. पाव किलोच आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये ही निशिगंध आहे. निशिगंधा ही पण 80 रुपये. ही 100 रुपये पाव किलो. 100 रुपये पाव. वाती आहे. फुलवात आहे का? अच्छा. कसं पॅकेट आहे? 40 रुपये. 40 रुपये. चंदन आहे, गोपीचंदन. गोपीचंदन. किती वेळ जळते दादा? हे पाऊण तास जाते. पाऊण तास जळतात या. सेंटेड आहेत ना? Scented आहे. बरं. मसाला अगरबत्ती कशी मग तुमच्याकडे? मसाला ही चंदन ही पण स्टार्टिंग पासून झालेली बत्ती मसाला. बरं, काय किंमत आहे? 120 पाव किलो. 120 रुपये पाव. स्पेशल मसाला बत्ती. बरं, हे 300 रुपये पाव किलो. 300 रुपये. मग आपल्याकडे मसाला अगरबत्ती किती रुपयांपर्यंत आहे साधारण? 100 रुपये पाव किलो पण स्टार्ट आहे. अच्छा. आणि किती रुपयांपर्यंत आहे? 350-400 पर्यंत पाव किलो. बरं. आणि ह्या कोणत्या दादा? हे बघितलं आपण? ह्या बघितलं ना तुम्हाला दाखवलं. अच्छा, ह्या वाल्या. Scented मध्ये. बरं. आणि बरेचसे असे फ्लेवर्स आहे. तुम्ही इथे या आणि बघा, बरेचसे तुम्हाला बघायला मिळणार. आणि आता गणपती बाप्पा येणार आहे, सणासुदीचे दिवस आलेलेच आहेत. तर इथे दादा हे वाले बॉक्स कसं पॅकिंग आहे? हा वाला हे 120 रुपये. हे वाले हे बघ. सेंटेड आहेत का मसाला आहे? सेंटेड मध्ये. सेंटेड मध्ये. सेंटेड मध्ये. बरं. ते किती म्हणाले तुम्ही? 120 रुपये. 120 रुपये. किती काड्या असतील सर साधारण? 150 गाड्या. बरं. ती स्टँड कसं दादा हे लाकडाचं? हे 120 रुपये. 120 रुपये. सुंदर असं बघा नक्षीकाम केलेलं आहे. आणि तुम्हाला इथे हवं तर हे पण आहे. हे काय? 100 रुपये. एक वाटी कप. वाटी कप साठी. बरं. आणि हे पण अगरबत्ती स्टँड आहे, त्यामध्ये धूप स्टिक पण लावू शकतो. अच्छा, मध्ये धूप स्टिक लावू शकतो आणि इथे अगरबत्त्या लावू शकतो. आणि हे पण, हे कसं दादा हे वाला? हे 100 रुपये. अच्छा. समर्थ हिनाचं काय किंमत आहे? हे 180 रुपये पाव किलो. 180 रुपये पाव. समर्थ हिना आहे आणि सॅम्पलचे म्हणून मी सुगंध घेते. हा हा, काय सुगंध आहे. आत्ताच असा आहे आणि जेव्हा तो आपण पेटवणार आहे त्याच्यानंतर काय अजूनच. ही किती वेळ तरी जळते? पाऊण तासच्या वर चालते. म्हणजे साधारण यांच्याकडे ना अर्धा तासच्या पुढे पाऊण तास 1 तास अशा जळल्या जातात. जेव्हा तुम्ही वापराल तेव्हाच कळणार आहे ह्याच्यामध्ये काय मिलावट नाही आणि सुंदर सुगंध आहे. आणि हे मठामध्ये आणखी एक हिना म्हणून स्पेशल अत्तर जाते. हिना म्हणून मठामध्ये जातात. एकदम वेगळंच आहे ना. ते स्वामींना लागणार आहे. आणि बघा ना हे अभिषेकला वगैरे जाते ना ते हे वालं. आणि त्याचं ना हे वेगळंच आहे, टेक्स्चर वेगळं आहे आणि ओरिजिनल प्रोडक्ट.
ह्यांचे स्वतःचे हे प्रोडक्ट आहे आणि मी खरेदी करत असते म्हणून तुम्हाला हे दुकान खास दाखवलेलं आहे. अगदी स्टेशन पासून जवळ आहे. घाऊक प्रमाणात घ्यायचं असेल आणि ओरिजिनल हवं असेल तर नक्की या दुकानाला भेट द्या. धन्यवाद दादा, खूप छान माहिती सांगितली, वेळात वेळ काढला आणि खूप गर्दी असते कायम आणि याच्या पुढे तर अजून होणार आहे. आम्हाला त्रास म्हणजे काय 2 महिन्यात त्रास होतो. हो, त्रास कसला, कस्टमरची सेवा सेवा होती म्हणजे देवाची सेवा. हो ना, तर धन्यवाद. कोण खाली हात जात नाही. बरोबर ना, आवडणारच कारण एवढं एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे. अजून इथे बरेचसे दादा स्टॉप आहे. बरंच अजून या लाईनला तुम्ही बघितलं कोकणातला पट्टा पूर्ण आहे, पूर्ण येतो पूर्ण आणि वसई, विरार, तिकडून पण येतात. कल्याण, डोंबिवली हे सर्व हा पट्टा इकडे. हो. अलिबाग, रोहा हा पट्टा पण इकडेच आहे. बरं, म्हणजे कोकणातली लोक काय सगळीच लोक इथे येतात. इथे तुम्ही बघितलं या लाईनला 7 ते 8 दुकान आहेत. पुढे तुम्ही राईटने गेलात का अशी बरीचशी दुकान अगरबत्तीची मिळतील. कुठूनही घेऊ शकता. 30 ते 40 दुकान इथे बरीचशी मंडळी आहेत खरेदीसाठी आलेली आणि दिवसभर इथे गर्दी असते. तर इथे एक दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आपण कुठून आहात? मी डोंबिवलीहून आलो. मी गॅझेटेड ऑफिसर आहे. मी इथे जवळजवळ 20 वर्ष जवळजवळ यांच्याकडे येतो. यांच्याकडनं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या उदबत्त्या घेतो. मसालेदार उदबत्त्या यांच्याकडची खूप उत्तम क्वालिटी असते. नेहमी येता म्हणजे? हो, नेहमी येतो. बघा आम्हाला पर्सनली आम्ही त्यांचे फोन नंबर हे ते असतात. अच्छा, ते आवडतो तुम्हाला आणि बरोबर समानकारक असे वस्तू इथे उदबत्त्या वगैरे मिळतात. त्यामुळे इथूनच आम्ही घेतो. आता गणपतीची खरेदी? हा, गणपतीची खरेदी ते अजून अवकाश आहे. पण मी तर भीमसेनी कापूसचा किलो, अर्धा किलो वगैरे घेत असतो मी. बरा पडतो ना? हो, बरा पडतो. धन्यवाद दादा. हे कोणतं आहे? मस्त पाहिजे. मस्त, खूप छान आहे. पण याला थोडस एरिया तुम्हाला मोठा लागतो. अच्छा. पण एक काडी लावली तरी बस आहे. पण खूप हा कसं आहे? ही 90 रुपये पाव किलो आहे. 360 किलो पडते. याला स्प्रेडिंग चांगलं आहे. सुगंध छान आहे. हातात घेतल्यावरच येतंय. सगळं वातावरणच इथे सुगंधित आहे. कोणता फ्लेवर घेऊ आणि कोणता नको. आता मी सुद्धा माझी खरेदी करते. मला पण हा द्या दादा. आणि एक आपला साई फ्लोरा नेहमीचा सेंटेड मधला आणि थोडस कापूर हवंय, धूपदाणी, हे सर्व घेते. आता माझी पण खरेदी झालेली आहे. गणपतीची सुरुवात आपल्याकडे किती पासून आहे? आपल्याकडे 40 रुपये पाव किलो पासून 400 रुपये पाव किलो पर्यंत अगरबत्ती आहे. बरं, आणि अजून येणार आहेत ना व्हेरायटी? अजूनही व्हरायटी भरपूर येणार आहे. पण 15 जुलैनंतर व्हरायटी भरपूर आहे. अजून पण तुम्हाला व्हरायटी हवे जेव्हा तुम्ही याल शॉपिंग? गणेश पूजनचं आणि गणपतीला आपल्याकडे सगळं साहित्य लागते ते अजूनही यायचे आहे. बरं. त्यामुळे थोडे 15 जुलैनंतर आला तर आम्हाला तुम्हाला सर्व बघायला मिळतील. आणि दादा घरपोच सेवा आहे का? घरपोच सेवा म्हणजे आपण कुरिअर करू शकतो. सध्या गणपतीचा एक टायमिंग आहे. त्यामुळे इथे आलात ना तर तुम्हाला फ्लेवर बघायला मिळतील. हो, फ्लेवर बघायला मिळतील. मग तुम्हाला ज्या आवडीच्या वस्तू तुम्हाला घ्यायला मिळतील. बरोबर. तुम्ही काय ऑनलाईन बघून वस्तू तुम्हाला बरोबर. आणि कधी कधी ऑनलाईन आमचं सोडून द्या, आम्ही ऑनलाईन करत नाही म्हणा. कधी कधी वस्तू दुसरी पण होते कधी. त्यामुळे तुम्ही स्वतः जर आलात दुकानात, आपल्या दुकानात तुम्ही भेट दिली शॉपला, तर तुम्ही वस्तू पण बघू शकता आणि तुम्हाला अगरबत्ती तुम्हाला सॅम्पल हवे असतील सॅम्पल घेऊन जा तुम्ही. बरोबर, तुमची कामं होती. बरोबर. आणि मी जेव्हा खरेदी करते तेव्हा नेहमी दादांकडून सॅम्पल घेते आणि नंतर नेक्स्ट टाइम मग ते घेते. आणि दादा हे आता ह्या काड्या आहेत त्या कोणत्या आहेत? या लोबनचे आहेत, सुगंधी लोबन आहेत. अच्छा. किंमत पण कमी आहे आणि सुगंध खूप छान आहे. बरं, मग हा किती वेळ तरी जळतं? तरी अर्धा पाऊण जळते. अच्छा. लोबन पण काही ठिकाणी लावतात तर तुम्हाला लोबन पण आहे आणि ह्याच्यामध्ये फ्लेवर आहे? नाही, लोबनचा एकच फ्लेवर आहे. एकच फ्लेवर येणार आहे. तर यांनी स्वतः बनवलेले हे सगळे अगरबत्तीचे प्रकार आहेत. दादा म्हणतात 15 जुलै नंतर अजून स्टॉक येणार आहे. दादा आणि सर्व दिवस खुलं असतं आपलं दुकान? फक्त संडेला बंद असते. पण आता गणपतीसाठी फक्त संडेला तुम्ही हाफ डे चालू आहे. म्हणजे 3 वाजेपर्यंत दुकान चालू राहील. बरं. किंवा तुम्हाला जर वेळ होत असेल किंवा उशीर झाला तुम्ही फोन करून तुम्ही मला सांगू शकता. बरोबर. काम होऊन जाऊ ना. तर नेक्स्ट मंथ पासून तर असणारच. या संडे पासून तुम्हाला 3 वाजेपर्यंत दुकान चालू आहे. आणि बघा खूपच गर्दी असते तरी थोडा टाइम घेतलाय त्यांचा आणि अनिलने छान प्रकारे आम्हाला माहिती दिली. दादा तुम्ही पण वेळ काढलात आणि कायम इथे गर्दी असते आणि मी 12 महिने तुम्हाला हे सर्व अगरबत्तीचे आणखीन सुगंधित वेगवेगळे प्रकार नवीन येत असतात ना दादा? नक्कीच. आणि दादा जो फ्लेवर हवा असेल
तो पण तुम्हाला आता नाही पण नंतर तुम्हाला बनवून देऊ शकतो. बनवून देऊ शकता. तुम्हाला जर फ्लेवर आणखी येणार आहे. येणार आहे. चांगले. बरं दादा, तुम्हाला जर समजलं नाही तर दादांचा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, ऍड्रेस संपूर्ण दिलेला आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर दादा आणि दोघांचे खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण अशाच. तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन व्हिडिओ मध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.